सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरून बाळ चोरी करणाऱ्या प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केलाय। पतीच्या प्रॉपर्टीत वारस म्हणून नोंदवण्यासाठी शबाना शेख या महिलेने बाळाची चोरी केल्याचे तपासात समोर आले। शबानाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 29 जुलै रोजी सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरून एका बाळाची चोरी झाली होती। पोलिसांनी या प्रकरणी शबाना शेख वय 35 राहणार हत्तरे वस्ती मूळ राहणार धाराशिव आणि एका रिक्षा चालकाला अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली। प्रकरणाचा असा झाला उलगडा। शबानाची यापूर्वी 2 लग्ने झाली आहेत। हे तिचे तिसरे लग्न। कलबुर्गी येथे एका सरकारी दवाखान्यात काम करणाऱ्या नोकराशी तिची शादी.com वरून ओळख झाली। तिने त्याच्याशी संसारी थाटला। पतीच्या मालमत्तेत वारस म्हणून नोंद व्हावी यासाठी तिने आपण 3 महिन्यांची गर्भवती असल्याचे नाटक केले। मात्र शबानाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यामुळे मूल कोठून आणायचे असा प्रश्न होता। ती फेब्रुवारी महिन्यातच सोलापुरात आली। जून महिन्यात प्रसूती झाल्याचे तसेच मुलगाही झाल्याचे पतीला खोटेच सांगितले। आता मुलगा कुठून दाखवायचा म्हणून बाळ चोरीची युक्ती सुचली। दवाखान्यातील बाळ चोरले तर पकडले जाऊ या भीतीपोटी सिद्धेश्वर मंदिरासमोरील बाळ चोरण्याचे ठरले। त्यानुसार चोरीही केली। फौजदार चावडी पोलिसांनी शबानाकडे तसेच तिचे नातेवाईक आणि इतरांकडे चौकशी केली। कलबुर्गी येथे एकाशी लग्न केल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला बोलावून घेऊन चौकशी केली। शबाना आपण गर्भवती असल्याचे सांगून आल्याचे त्यांनी सांगितले। प्रत्यक्षात चौकशीनंतर तिने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे स्पष्ट झाले। केवळ पतीच्या प्रॉपर्टीत वारस नोंद करावी म्हणून बाळ झाल्याचा बनाव केल्याचे समोर आले आहे।